रामकृष्ण हरी. आज आहे एकादशी, तर आम्ही गेलो होतो श्री क्षेत्र पोखर्णी येथे नरसिंह मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. परतवारीची एकादशी असल्यामुळे आम्ही गेलो होतो. तर हे आहे नरसिंहाचं मंदिर पोखर्णी येथील. मंदिराच्या दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर हे छान असं नंदीचं पिंड आहे. तर इथं नंदीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि गर्दी जास्त असल्यामुळे मुखदर्शन घेऊन तिकडं जाण्यासाठी लवकरच निघालेलो आहोत. तर ही आहे नरसिंहाची मूर्ती. तर आम्ही सुद्धा इथं मुखदर्शनच घेऊन श्री क्षेत्र धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैठणा येथे दर्शन घेण्यासाठी. तर सुरुवातीलाच गेल्यानंतर असं चहा पाणी करून आमचं स्वागत झालेलं आहे आणि तिथून नंतर आम्ही बारीला लागलेलो आहोत. तर दर्शनाच्या बारीला लागत असताना रस्त्यावर लोकांनी खूप छान छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या आणि बारी पाहाल तर विचारायचीच सोय नाही. असं वाटत होतं जणू की पंढरपूरच आहे, एवढी मोठी बारी लागलेली होती. त्यानंतर बारीत शांत न बसता आम्ही ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत 2 ते 3 तासाचा बारीचा टप्पा पार केला आणि बारीमध्ये अशा फुगड्या, गवळणी, अभंग याचा आनंद घेतला. त्यानंतर बऱ्याचशा बाहेरगावाहून दिंड्या आलेल्या सुद्धा अशा बारीच्या मध्ये सामील होत होत्या. पंढरपूरला ज्या पद्धतीनं दिंड्या जातात त्याच पद्धतीनं इथं सुद्धा दिंड्या येतात. धाकली पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे तीर्थक्षेत्र आजच्या दिवशी इथं खूप अशी गर्दी होती. त्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आल्यावर इथं माझी मामी, मामाच्या मुली, मामाच्या नाती, सुना यांची सुद्धा गाठ पडली. नंतर दिंड्या जिथं थांबलेल्या होत्या ग्राउंडमध्ये तिथं सर्व भक्त मंडळी असा फुगडीचा आनंद घेत होते. आणि काय पंढरपूरला गेलं आणि कुठेही जरी गेलं आणि फुगडी जर नाही खेळली तर असं वाटतच नाही का आपण दिंडीमध्ये आलोय किंवा कोणत्या तीर्थक्षेत्रामध्ये आलेलो आहे. त्यानंतर आम्ही सुद्धा अशी फुगडी खेळलेली आहे आणि हे आहेत दोन्ही मंदिराचे कळस. मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथला व्हिडिओ घेता नाही आला. तर पंढरपुरात जसं आपण मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतो तसं तुम्ही सुद्धा इथं मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊ शकता. तर त्यानंतर आम्ही आलेलो आहोत हरिबुवा महाराज लोहगावकर यांच्या मठामध्ये. तर इथं जास्त गर्दी नसल्यामुळे खूप छान असं शूटिंग करता आलं आणि इथं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. त्याचनंतर श्री संत तुकाराम बापू महाराज यांची सुद्धा इथं समाधी आहे. तर या समाधीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि ही आहे संत श्री हरिबाबा महाराज आणि दत्तबुवा महाराजांची समाधी.